घरकुल यशोधरा हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांची जबरदस्ती लूट. मेडिकल हॉस्पिटल रुग्णसेवक रुपेश कुमार भोसलेंची माहिती. यशोधरा हॉस्पिटल इथं अनेक रुग्णांची तक्रार रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्या करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील समाधान शिंदे या रुग्णांचे नातेवाईक 4 दिवसाखाली ऍडमिट करण्यात आले होते. हॉस्पिटलचं बिल 2.5 लाख भरून घेतलं, अजून 1.5 लाख बिल भरा असं तकादा लावतात आणि मेडिकल बिल 1.5 लाख. शासनाचा GR निघूनही त्या GRला केराची टोपली दाखवत रुग्णांकडून भरमसाठ लूट चालू आहे. डॉक्टर व स्टाफ, मेडिकल कर्मचारी रुग्णांना सांगतात की हॉस्पिटलच्या मेडिकल मधूनच औषध घ्या. बाहेर मेडिकल व हॉस्पिटलमधील मेडिकल या बिलामध्ये भरमसाठ फरक जाणवलाय. ही लूट रुग्णांना घरदार विकून, गुरेढोरे विकून भरण्याची पाळी आली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन चौकशी करून कारवाई करावी, रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांची मागणी आहे. सोबत रुग्णांचे सामाजिक कार्यकर्ते प्रतीक आडमू, नातेवाईक उपस्थित होते. अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले जनरल संचालक रुपेश भोसले. आता या ठिकाणी एक पेशंट फोन केल्यानंतर मी इथं परत आलेला आहे. अनेक पेशंट मला या ठिकाणी रोज फोन करत असतात आणि तक्रार करत असतात. आता मी ह्या पेशंटला, आपला हा पेशंट कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आणि ह्या पेशंटचं नाव आहे शिंदे, समर्थ शिंदे. हा पेशंट, समाधान शिंदे हा पेशंट या ठिकाणी ॲडमिट आहे. गेल्या 8 दिवसापासून हा पेशंट इथं ॲडमिट आहे. तर 8 दिवसाखाली त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही पेशंट शिबिरला घेऊन या, शिफ्ट करा. तरीही ते या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी शासनाचा आदेश या ठिकाणी 22 तारखेलाच निघालेला आहे गेल्या महिन्यात. त्या शासनाचा आदेश या ठिकाणी मेडिकल पाळत नाही. आदेश शासनाचा काय आहे की आपण मेडिकलमध्ये न घेता बाहेरच्या मेडिकलमध्ये औषध आणू शकता, हा शासनाचा GR. दुसरा GRमध्ये दुसरा शासनाचा आदेश दुसरा की ठळक अक्षरामध्ये आपण बोर्ड लावायचं, बाहेर मेडिकलच्या बाहेर लावायचं आहे. पण असं या ठिकाणी मला आता या ठिकाणी आल्यानंतर निर्देश आलं की असं कुठंही नियम या ठिकाणी शासनाचं पाळलं जात नाही. त्याच्यानंतर ह्या पेशंटची तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी काही बिलं, आजपर्यंत ह्या पेशंटने 2.5 लाख रुपये बिल या ठिकाणी भरलेलं आहे छोट्याशा सर्जरीसाठी, बरोबर ना. छोट्याशा सर्जरीसाठी 2.5 लाख बिल भरलेलं आहे. आत्ता आणखीन 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये बिल भरा म्हणून मागत तक्रार लावलेला आहे. मेडिकलवाल्याचं बिल झालं आहे 8 दिवसामध्ये 1.5 लाख रुपये. मेडिकल मी बाहेर, आणि आता हॉस्पिटलचं मेडिकल, या दोन्ही मेडिकलमध्ये मी बिलं बघितलेली आहेत. तर मेडिकलमध्ये बाहेर 2,000चं औषध आहे आणि इथे 5-7 औषध 5,000ला आहे. इतकं डिफरन्स या ठिकाणी दाखवतं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सरळ एका गरिबाच्या पेशंटची लूट कशा पद्धतीने केली जाते हे सरळ स्पष्ट दिसतं आहे. बघा, आता हे बिल आहे बाहेरचं 2200 रुपयेचं आणि आपलं हे मेडिकलचं बिल, इथलं बिल आहे 5,000 रुपयेचं. म्हणजे तफावत बघा किती रुपयेचं तफावत आहे. साधारणतः 3,000चं बिलाचं तफावत आहे. मग अशा आतापर्यंत 1.5 लाखाचं औषध घेतलेलं आहे. मग ह्याच्या 1.5 लाख औषधामध्ये किती तफावत दाखवत असेल. ते डबल बिल या ठिकाणी घेत असताना या पेशंटच्या नातेवाईकांना भेटण्याचं काम सरळ चालवलं आहे. मी उद्याच अन्न प्रशासनाला लेखी तक्रार देणार आहे. त्याच्यानंतर मुंडे साहेबांना देखील पुण्यात जाऊन तक्रार अर्ज देणार आहे. निश्चितपणे मला या ठिकाणी रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. अशी लूट थांबली पाहिजे. असा हॉस्पिटलमध्ये, सर्व हॉस्पिटलमध्ये अशी लूट चालू आहे. तातडीनं याच्यावर आयुक्तांनी लक्ष घालून कारवाई करायची मागणी मी ह्या माध्यमातून करत आहे. आपण पेशंटच्या नातेवाईकाला देखील विचारू शकता. बोला दादा, काय तुमच्या किती पैसे लुटले ते सांगा. बाहेरचं निघायचं. मला ज्यावेळेस अगोदर पेशंट आणला त्यावेळेस मला बोलले 1,47,000 तुमचे काय त्या मुलाच्या शरीराचे जेवढे अवयवाचं जे काय खराब झालं असेल तेवढं आम्ही तेवढ्यामध्ये करून पेशंट क्लिअर करतो. तरी पण मी तेवढे पैसे भरल्यानंतर मी पुन्हा अजून नंतर मला म्हणतात पैसेच भरा. मेडिसिनला बी बोलतात की पैसेच भरा. मेडिसिन बी बाहेर विचारणं चौकशी केली. 2,000चं मेडिसिन असलं तर तिथं बाहेर जाऊन चौकशी केली तर फक्त 600 रुपयाचं मेडिसिन वरी भरलं की फक्त 2,500 ते 2,000 रुपये घेतात. बाहेर येऊन चौकशी केली की म्हणतात फक्त 600 रुपये ह्याची किंमत. असं म्हणून आता हे जवळजवळ पैसे भरून वैताग आला मला. 10 दिवस झाला आज मी कंटाळून गेलो आहे. घरचे मी जनावरे विकलेत, बैल विकलेत, म्हशी विकलेत. मला आता नोकरी राहायची वेळ आली आहे. मी कुठं नोकरी राहू ही पण मला प्रश्न पडला आहे. आणि काय करू म्हणून मी विचारात सारखं म्हणून मी ह्यांना तिथपर्यंत मी गेलो आहे. आता ह्याच्या पुढे मी काय करू, मला हे सगळ्यांनी तुम्ही विचार करून न्याय द्या.
मुस्ताईने या हॉस्पिटलच्या मेडिकलवर कारवाई करावी आणि सील बंद करून बाहेर लोकांना औषध घेण्याचं परवडणारे औषध द्यावे अशी मी शासनाला विनंती करतो.